नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 14 आहे। जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्या सुद्धा पाहून घ्यायच्या आहेत, कारण त्या सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय इम्पॉर्टंट अतिशय उपयुक्त अशा असणार आहे। ठीक आहे, आजच्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय केलेलं आहे तर TCSने घेतलेल्या अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा जीकेच्या प्रश्नांचा या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे। आता तुम्हाला समाज कल्याण भरतीचा अभ्यास करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, TCSने घेतलेल्या प्रश्नांचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे। का तर समाज कल्याण विभागाची भरती कोण घेणार आहे, TCS घेणार आहे। ठीक आहे, मग बघूया या ठिकाणी पहिला प्रश्न काय विचारला होता की अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला। मग अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला होता तर तो 1917 ला मंजूर केला होता। त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये प्रथम अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव कोणी मांडला, तर मग हा ठराव कोणी मांडला होता, महर्षी वीरा शिंदे, त्यालाच आपण काय म्हणतो विठ्ठल रामजी शिंदे यांनी या ठिकाणी काय केलं होता, अस्पृश्य निर्मूलनाचा ठराव मांडला होता। कोणत्या अधिवेशनामध्ये, 1917च्या अधिवेशनामध्ये। आता 1917चं अधिवेशन कुठं झालं होतं तर ते कलकत्ता या ठिकाणी झालं होतं। आणि का महत्त्वाचं होतं 1917चं अधिवेशन, तर या अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण होत्या, डॉक्टर ॲनी बेझंट ह्या या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या। आणि ॲनी बेझंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एक प्रश्न तुम्हाला वारंवार विचारला जातो, तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या किंवा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, तर त्या कोण होत्या, डॉक्टर ॲनी बेझंट होत्या। हे काय होत्या पहा, पहिल्या महिला अध्यक्षा होत्या। त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती तुम्हाला कमीत कमी 5-50 वेळेस प्रश्न विचारला असेल। ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवायचं पहिल्या महिला अधिकारी कोण होत्या, ॲनी बेझंट होत्या। ठीक आहे, त्याच्यानंतर जर इथं पहिल्या भारतीय हा जर शब्द टाकला, पहिल्या भारतीय महिला अधिकारी, तर मग उत्तर काय येईल आपलं, सरोजिनी नायडू। ठीक आहे, सरोजिनी नायडू ह्या होत्या। कधी होत्या ह्या, 1925च्या अधिवेशनाच्या। ठीक आहे, दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, ॲनी बेझंट 1917च्या अधिवेशनाच्या आणि सरोजिनी नायडू 1925च्या। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते असं विचारलंय। लोकमान्य टिळकांचे अनुयायी कोण होते असं विचारलंय खालीलपैकी। मग कॉमन प्रश्न होता, खूप वेळेस रिपीट झालाय, तर दादासाहेब खापर्डे हे काय होते, लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते। आता तुम्हाला लोकमान्य टिळकावरती परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न विचारले जातात। त्याच्यातला एक महत्त्वाचा प्रश्न की लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव कधी सुरू केला, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव कधी सुरू केला। मग गणेशोत्सव कधी सुरू केला, त्यांनी 1893 ला। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की लोकमान्य टिळकांनी शिवजयंती कधी चालू केली किंवा शिवजयंती हा जो उत्सव आहे हा कधी सुरू केला, तर हा कधी सुरू केला होता, 1895 ला। आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव सुरू केला, परंतु त्याच्या मागे त्यांचा उद्देश काय होता किंवा कशासाठी त्यांनी हे उत्सव सुरू केले होते, तर कशासाठी, राजकीय जनजागृती करण्यासाठी। महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, राजकीय जनजागृती करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले होते। त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली, तर ही स्थापना सुद्धा लोकमान्य टिळकांनी केली होती। कधी, 1 जानेवारी 1880 ला। त्याच्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती, कधी, 1884 ला। आणि याच डेक्कन एज्युकेशन सोसायटीने 1885 ला पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली होती। मग ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, 3 नंबर, जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली। आता आपल्याला माहिती आहे भारताचं राष्ट्रगीत कोणतं आहे, तर जनगण मन आहे। मग विचारलं आपल्याला की बाबा या जनगण मन राष्ट्रगीत म्हणून यास मान्यता आपण कधी दिली, तर कधी दिली होती ही, 24 जानेवारी 1950 ला ही मान्यता दिली होती। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, 24 जानेवारी 1950 ला। आता या ठिकाणी तुम्हाला काही भारताचे राष्ट्रीय प्रतीक लक्षात ठेवायचे आहेत। मग आपला राष्ट्रध्वज कोणता आहे, तर तिरंगा आहे। राष्ट्रचिन्ह कोणतं आहे, तर राजमुद्रा आहे। ब्रीदवाक्य काय आहे, सत्यमेव जयते आहे। त्याच्यानंतर राष्ट्रीय गीत कोणतं आहे, वंदे मातरम। आता राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत याच्यातला फरक लक्षात ठेवा।
राष्ट्रगीत विचारलं तर कोणतं आहे? जनगण मन. आणि राष्ट्रीय गीत विचारलं तर कोणतं आहे? वंदे मातरम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय प्राणी कोणता आहे आपला? वाघ आहे. राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर आहे. राष्ट्रीय फूल कोणतं आहे आपलं? तर कमळ आहे. आणि राष्ट्रीय फळ कोणतं आहे? तर तो आंबा आहे. खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आता हे सोपं आहे, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार आहे, परंतु तरी बी ज्याला माहीत नाही त्याच्यासाठी. राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? वटवृक्ष आहे. का? तर हा दीर्घायुचं प्रतीक असतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय खेळ कोणता आहे आपला? हॉकी आहे. आणि राष्ट्रीय मुद्रा कोणती आहे आपली? तर रुपया ही आपली राष्ट्रीय मुद्रा आहे. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, प्रार्थना समाजाचे काय विचारलंय? प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणते असं विचारलंय. मग प्रार्थना समाजाचं मुखपत्र यापैकी कोणतं होतं? तर सुबोध पत्रिका हे काय आहे? प्रार्थना समाजाचं या ठिकाणी मुखपत्र आहे. ठीक आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो की बाबा प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? तर त्याची स्थापना कधी झाली? 31 मार्च 1867 रोजी काय झाली होती? प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर ही स्थापना कोणी केली होती प्रश्न विचारला जातो. तर ती डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर या तरखडकर बंधूंनी केली होती. आणि कुठं केली होती? मुंबईमध्ये स्थापना केली होती. आणि स्थापनेच्या वेळी प्रार्थना समाजाचे अध्यक्ष कोण होते? तर ते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे काय होते? अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, 5 नंबर. खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? आता काय विचारलंय? खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता असं विचारलं. मग बघूया ऑप्शन. चिलनाईक, हिरा, रामजी भांगडिया आणि शेख ढुल्ला. तर यापैकी रामजी भांगडिया हा काय होता? भिल्लांचा नेता नव्हता. तर रामजी भांगडिया कोणाचा नेता होता? कोळी समाजाचा. कोळ्यांचे जे उठाव आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला या रामजी भांगडियाचं नेतृत्व केलेलं दिसतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण महत्वाची सूचना या ठिकाणी मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो? तर तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा 10 टेस्ट सिरीज भेटतील किंवा 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेले अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. आता या 100 प्रश्नपत्रिकेत म्हटलं एका प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न असतात? 100. मग बरोबर एकूण प्रश्न किती होतील? तर एकूण 10,000 अतिशय IMP. आता हे प्रश्न IMP का असणार आहेत? तर हे प्रश्न TCSने विचारलेले आहेत. आणि तुम्हाला समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे? TCS घेणार आहे. म्हणून हे प्रश्न काय असणार आहेत? अतिशय IMP असणार आहेत. तुम्हाला हेच प्रश्न किंवा असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचंय? TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आपण या 10 टेस्टवरती तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या नोट्स असतील बघा. मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, TCS पॅटर्ननुसार बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स असतील. मग मित्रांनो, जर तुम्ही एवढ्या स्टडी मटेरियलचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता. एवढं बेस्ट आपलं हे मटेरियल असणार आहे. ठीक आहे. मग ह्या सगळ्यांची किंमत किती आहे? तर फक्त 250 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडणार आहे? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर गुगल पे असेल तुमच्याकडे किंवा फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. तुम्हाला या नंबरवरती काय करायचं आहे? 139 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पे केले त्याचा एक काय करायचा आहे? स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि हा स्क्रीनशॉट मित्रांनो मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपला महत्वाचा 6 नंबर. रामोशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते असा प्रश्न विचारलाय. मग रामोशांची वस्ती कुठे आढळते? तर महाराष्ट्रामध्ये आढळते. आता प्रामुख्याने महाराष्ट्रात राहणारे जे रामोशी आहेत त्यांनाच काय म्हटलं जातं बघा?
रामवर्षी सुद्धा म्हटलं जातं. आणि हे जे रामवंशी बांधव आहेत ही कोणती संज्ञा लावतात, तर ही नाईक अशी संज्ञा लावतात. प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्रात राहणारे रामवंशी बांधव कोणती संज्ञा लावतात, तर कोणती संज्ञा लावतात, नाईक संज्ञा लावतात. त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो आपल्याला, तो म्हणजे रामवंशांचे प्रमुख नेते कोण होते किंवा प्रमुख रामवंशी कोण होते, तर ते होते उमाजी नाईक. त्यांचं पूर्ण नाव काय, उमाजी दाजी नाईक. त्यांचं खरं आडनाव काय होतं याच्यावरती सुद्धा प्रश्न आलाय. मग उमाजी नाईक यांचं खरं आडनाव काय होतं, खोमणे होतं. त्याच्यानंतर उमाजी नाईक यांचा जन्म कधी झाला विचारलं जातं, कधी 7 सप्टेंबर 1791 ला. आणि कोणत्या गावात झाला हे सुद्धा विचारलं होतं. मग कोणत्या गावात झाला त्यांचा जन्म, तर भिवरी या गावात झाला. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या उमाजी नाईकांना फाशी दिली होती. मग ती फाशी कधी दिली हे पण विचारलं जातं. 3 फेब्रुवारी 1832 रोजी काय केली होती, नरवीर उमाजी नाईक यांना पुण्यातील खडकमाळ आळी या ठिकाणी फाशी देण्यात आली होती. मग कुठं फाशी दिली हे पण लक्षात ठेवायचं. कुठं दिली, पुण्यामधल्या खडकमाळ आळी या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली होती. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 7 नंबर, रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते. काय विचारले बाबा, हे जे रंगो बापूजी गुप्ते आहेत ही कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते. मग ही कोणाची वकिली करण्यासाठी, तर सातारचे छत्रपती यांची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते. मग सातारचे छत्रपती कोण होते त्यावेळेस, तर ते होते प्रतापसिंह भोसले. मग या प्रतापसिंह भोसलेंचे ते काय होते, कारभारी किंवा वकील होते. आणि ही त्यांची बाजू मांडण्यासाठी लंडनला गेले होते. कधी गेले होते लंडनला, 1840 ला लंडनला गेले होते. हा पण प्रश्न विचारलेला आहे की सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांची बाजू मांडण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते कधी लंडनला गेले. मग कधी केले होते, 1840 ला केले होते. त्याचबरोबर याच रंगोजी बापू गुप्तेनी 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्रामध्ये काय केली होती, इंग्रजाविरोधात मोठी फौज या ठिकाणी गोळा केली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. 8 नंबर, 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता असं विचारलंय. आता आपण इथं लोकमान्य टिळकांवरचा प्रश्न बघत असताना मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली, लोकमान्य टिळकांनी केली. आणि कधी केली, 1880 ला केली. पण इथं काय विचारलं आपल्याला की बाबा याच्यामध्ये स्थापनेमध्ये कोणाचा पुढाकार नव्हता असं विचारलंय. मग ऑप्शन बघूया, विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, लोकहितवादी आणि गोपाळ गणेश आगरकर. तर यापैकी लोकहितवादी यांचा या स्थापनेमध्ये पुढाकार नव्हता. मग लक्षात ठेवायचं, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली होती, तर या 3 व्यक्तींनी मिळून केली होती. मग त्या 3 व्यक्ती कोण होत्या, विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की लोकहितवादींचं पूर्ण नाव किंवा खरं नाव काय आहे, तर यांचं खरं नाव काय होतं, गोपाळ हरी देशमुख. हे काय आहे, लोकहितवादीचं खरं नाव आहे. आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहेत, तर शतपत्रे याच्यासाठी हे प्रसिद्ध आहेत. प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणी शतपत्रे लिहिली होती. मग शतपत्रे कोणी लिहिली होती, तर ती लोकहितवादी यांनी लिहिली होती. लोकहितवादींचं पूर्ण नाव काय, गोपाळ हरी देशमुख आहे. हे पण लक्षात ठेवा, प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 9 नंबर, टिळकांना लोकमान्य पदवी कोणी दिली, तर ही पदवी कोणी दिली होती, जनतेने दिली होती. TCS ने विचारलेला प्रश्न आहे, याच्यामध्ये जास्त स्पष्टीकरण पाहण्याची गरज नाही. ठीक आहे, राणीचा जाहीरनामा 1858 कोठे वाचण्यात आला. आता काय विचारलंय, राणीचा जो जाहीरनामा होता कधीचा, 1858चा, हा जाहीरनामा कुठे वाचण्यात आला असं विचारलंय. मग हा कुठं वाचण्यात आला होता, तर हा अलाहाबाद या ठिकाणी वाचण्यात आला होता. आणि हा जो जाहीरनामा होता हा कोणत्या कायद्यानुसार घोषित करण्यात आला असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग कोणत्या, तर 1858चा जो कायदा होता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या अधिनियमानुसार किंवा या कायद्यानुसार हा अधिनामा प्रसिद्ध किंवा जाहीर करण्यात आला होता. ठीक आहे, आणि हा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट होता 1858चा, यांनी काय झालं होतं, तर यांनी पहा हिंदुस्थानचा म्हणजे भारताचा कारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश सरकारकडे गेला होता. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, प्रश्न विचारला जातो म्हणून लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि हा अलाहाबादला जो जाहीरनाम्याचं वाचन केलं होतं हे कोणी केलं होतं, तर लॉर्ड कॅनिंगने केलं होतं. आणि कधी केलं होतं, 1 नोव्हेंबर 1858 ला. प्रश्न विचारलेला आहे, तारीख पण विचारली होती आणि कोणी केलं होतं हे पण विचारलं होतं. कुठे केलं होतं, अलाहाबादला. कोणी केलं, लॉर्ड कॅनिंगला. कधी केलं, 1 नोव्हेंबर 1858 रोजी. ठीक आहे, पुढचा 11 नंबर, राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे. राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचं,
सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे जे महाराज आहेत सयाजीराव गायकवाड यांचं हे वाक्य होतं की राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे. असे वाक्य कधी कधी तुम्हाला सरळ सरळ परीक्षेमध्ये विचारले जातात की हे वाक्य कोणाचं आहे किंवा असं कोण म्हणालं होतं, मग ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारसारणीला काय म्हणतात? मग गोपाळ गणेश आगरकरांची जी विचारसारणी आहे तिला काय म्हणतात? बुद्धिवाद म्हणतात. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता. अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या गावामध्ये झाला? तर कोणत्या गावामध्ये? टेंभू गावामध्ये. आणि कधी? 14 जुलै 1856 झाला होता. ठीक आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजे टिळकांनी काय केलं होतं बघा, मराठा वृत्तपत्र आणि केसरी वृत्तपत्र हे टिळकांनी सुरू केले होते. कधी सुरू केले होते? 1881 मध्ये. त्याच्यात प्रश्न विचारला जातो हे जे मराठा वृत्तपत्र होतं याची भाषा कोणती होती? तर हे मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेतून होतं? इंग्रजीमधून होतं. आणि हे जे केसरी वृत्तपत्र आहे हे कोणत्या भाषेतून होतं? तर हे मराठी भाषेतून होतं. आता सांगायचा इथं अर्थ काय, ह्या मराठाचे पहिले संपादक कोण होते? तर ते संपादक होते लोकमान्य टिळक. ठीक आहे. परंतु या केसरीचे पहिले संपादक कोण होते? तर ते होते आगरकर. लक्षात ठेवायचं. प्रश्न विचारला जातो केसरीचे पहिले संपादक कोण होते? तर कोण होते? आगरकर होते. केसरीची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळकांनी केली. पण संपादक कोण होते? आगरकर होते. मराठाचे संपादक कोण होते? स्वतः लोकमान्य टिळक होते. मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेतून होतं? इंग्रजीतून. केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेतून होतं? मराठी भाषेतून. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा आगरकरांनी काय केलं? 1887 साली काय केलं पहा, केसरीचा राजीनामा दिला आणि स्वतःच त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं 1888 ला. ठीक आहे. लक्षात ठेवा प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे की आगरकरांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं? तर कोणतं? सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. ठीक आहे. पुढचा 13 नंबर, महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते असं विचारले बघा. आता प्रार्थना समाजाचं मुख्य संस्थापक कोण नव्हते असं विचारलं. मग बघूया ऑप्शन. R.D. भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे, आत्माराम पांडुरंग तरखडकर. तर यापैकी R.D. भांडारकर हे काय होते? मुख्य संपादक नव्हते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा 14 नंबर, पुणे पर्वती मंदिर सत्याग्रहात प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? ऑप्शन काय दिलेत? S.M. जोशी, शिवराम कांबळे, काकासाहेब गाडगीळ आणि नची केळकर. तर यापैकी काकासाहेब गाडगीळ यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. कशामध्ये? पुणे पर्वती मंदिर सत्याग्रहामध्ये. मग हा पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह कधी झाला होता? तर 1929 ला. आणि कोणी केला होता किंवा याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आणि या सत्याग्रहासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केलं होतं. या सत्याग्रह मंडळाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते शिवराम कांबळे आणि उपाध्यक्ष कोण होते? पाना राजबोस होते. या अध्यक्षावरती इथं प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 15 नंबर, ब्राह्मणेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केल्या? आता ह्या पुरोहित शाळा कोणी सुरू केल्या होत्या? तर या छत्रपती शाहू महाराजांनी केला होता. छत्रपती शाहू महाराजांनी काय केल्या होत्या? पुरोहित शाळा या ठिकाणी सुरू केल्या होत्या. ठीक आहे. छत्रपती शाहू महाराज हे कोणत्या संस्थांचे राजे होते? तर एक कोल्हापूर संस्थानचे राजे होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? आता काय विचारलंय? कोलकात्यावरून दिल्लीला ब्रिटिश राजवटीमध्ये केंद्र सरकारची राजधानी कधी स्थलांतरित झाली असं विचारलं. मग कधी झाली होती? तर ही 1911 ला झाली होती. पहा खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. आता याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. पहा तर ही घोषणा कोणी केली होती? तर 5वे किंग जॉर्ज यांनी घोषणा केली होती. कधी? 12 डिसेंबर 1911 ला जो नवी दिल्ली दरबार भरला होता या शाही समारंभामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं? आता कलकत्ता ऐवजी दिल्ली ही काय राहील? देशाची राजधानी असेल अशी त्यांनी घोषणा केली होती. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं. आणि त्याच वेळी त्यांनी काय केलं होतं? देशाच्या नव्या राजधानीचा त्यांनी पाया घातला होता. ठीक आहे. आणि या राजधानीचं उद्घाटन कधी केलं बघा? तर ते 13 फेब्रुवारी 1931 ला केलं. आणि कोणी केलं होतं? तर व्हाईसराय लॉर्ड आयर्विन यांनी याचं उद्घाटन केलं होतं. ठीक आहे. मग पाया कधी घातला किंवा घोषणा कधी केली? तर ती 1911 ला. आणि उद्घाटन कधी झालं? 1931 ला. फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे. पुढचा 17 नंबर, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? भरपूर वेळेस जशाचा तसा रिपीट होणारा प्रश्न आहे.
मग कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला होता, तर बिळाशी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? मग मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर ते सेनापती बापट यांनी या मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 19 नंबर. कैसर्य हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? आता काय विचारलंय, कैसर्य हिंद ही जी पदवी आहे ही खालीलपैकी कोणास नव्हती असं विचारलंय. मग ऑप्शन बघूया. पंडिता रमाबाई, महात्मा गांधी, न्यायमूर्ती रानडे आणि रवींद्रनाथ टागोर. तर यापैकी न्यायमूर्ती रानडे यांना ही पदवी दिली नव्हती. कोणती पदवी? कैसर्य हिंद पदवी. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, महात्मा गांधीजींनी काय केलं होतं, 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं. जालियनवाला बाग हत्याकांड याच्या निषेधार्थ ही पदवी काय केली होती, इंग्रजांना परत केली होती. म्हणजे ही पदवी त्यांनी नाकारली होती, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 20 नंबर आपला शेवटचा प्रश्न. तात्या टोपे यांना कोठे फाशी दिली गेली? काय विचारलंय, तात्या टोपे यांना कोठे फाशी दिली असं विचारलंय. मग लक्षात ठेवा आणि याचं उत्तर काय करा, कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.